शेतकरी बंधूंनो नमस्कार. धरतीधन ॲग्रो सेल्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण US ॲग्री सीड्स यांचं जे कारल्याचं वाण आहे US 812 आणि US 835 हे दोन वाण आहेत. याच्यापैकी 835 जे आहे ते चुहामध्ये येतं, 812 ही चुहामध्ये येतं. आपण या परिक्षेत्रामध्ये जे आहोत ते 812चं क्षेत्र आहे. यावर्षी जर आपण जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात टॉपवरती असणारं विक्रीमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं नंबर 1चं वाण जर आपण बघितलं तर US 812 आणि US 835 हे वाण दोन्ही वाण आहेत. तर शेतकरी बंधूंना या दोन वाणाची पसंती का बरं आहे, किंवा जर आपण मार्केटमध्ये गेलो तर व्यापाऱ्यांची सुद्धा सगळ्यात पहिली पसंती जर असेल तर US 812 आणि US 835 दोन्ही वाणांची आहे. यावर्षी जर आपण बघितलं जळगाव जिल्ह्यामध्ये तर जो सतत पाऊस लागून राहिला याच्यामध्ये जामनेर शेंदुर्णी पट्ट्यामध्ये पाचोरामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल, कारल्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये अपवाद USचा पण नाही आहे. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काही ठिकाणी जे चांगले प्लॉट आहेत, जे आपल्या शेतकरी बंधूंना करता मार्गदर्शक असे प्लॉट असू शकतात, असे प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला करणार आहोत. मला तोडायला कसं वाटलं हे वाण? मला एकदम चांगलं वाटतंय. चांगलं म्हणजे काय काय वाटलं? तोडायला सोपं आहे, अवघड आहे? सोपं आहे, हिरवगार आहे. हां, अजून काय वाटलं? काटे कसे आहेत त्याचे? काटे बी चांगले. कलर कसा आहे याचा? हिरवागार आहे. हिरवागार कलर आहे. हा मार्केटमध्ये भाव भेटतो याला चांगला? हा चांगला भेटतो. रोग हिरवा म्हणजे रोग वगैरे काही कीड नाही, अजूनपर्यंत तर काही कीड नाही. कीड नाही, रोग नाही, असं नाही. हा. गजानन भाऊ, इतक्या वर्षापासून तुम्ही आता कारलं करताय. किती वर्षापासून कारले शेती करताय तुम्ही? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून करताय. या 3 वर्षामध्ये तुम्हाला मी चालू 2 वर्ष पहिले 835 लावलं. हा त्यानंतर हे निवडलं यंदा. बर तर हे त्याच्यापेक्षा म्हणजे 1.5 उत्पन्न आहे ते दिलं. हा. आणि त्याची क्वालिटी चांगली आहे. बर आणि त्याचा कलर जो आहे, हा. हो कलर जो एकदम म्हणजे काळसरपणा आहे. बर आणखी त्याच्या काटे भरपूर आहे. बरोबर. 835 पेक्षा भरपूर काटे येले. बरोबर. आणि याचा फळाचा जो आकार आहे तो व्यवस्थित आहे. हा म्हणजे जर शिल्लक बी झाले एखाद दिवस हा. तर तो इतका मोठा होत नाही किंवा बरोबर. त्याची क्वालिटी बदलू शकत नाही. याचं आपण जे बोलतो की किती दिवसाला आपण तोडणी करावी लागते याची? मी 5व्या दिवशी तोडतो. 5व्या दिवशी तोडतात, हा, म्हणजे 5व्या 4थ्या-5व्या दिवशी याची तोडणी होऊन तोडणी जाते येते. सरासरी. तुमचा अनुभव 812चा कसा आहे? आम्हाला चांगला वाटलं यावर्षी. चांगलं म्हणजे नक्की काय जाणवलं तुम्हाला? आम्हाला म्हणजे माल बी चांगला निघाला, क्वालिटी बी चांगली आहे. लोकांचे मंडप पूर्ण चालले गेले, पण आमचा अजून चालू आहे माल. किती तोडे झाले आतले? आता 4 तोडे झाले आमचे. काय चौथ्या तोड्याला किती निघाला? आता 4थ्या तोड्याले 28-26 पन्नी निघाली. 26 पणे म्हणजे निघाली. 6 क्विंटल धरून घ्या. 6 क्विंटल हा, निघाली. त्याच्या पहिल्या तोड्याला बी 6 क्विंटल निघाले. बरोबर. आपल्याबरोबर विकी साहेब पण आहेत. काय सांगू शकता तुम्ही 812 बद्दल? सर 812चा एक आहे आमचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. जळगाव जिल्ह्यातील जेवढे शेतकरी आहेत त्यांचा अनुभव आहे किंवा 812 हे कारलं 4थ्या दिवशी तोडायचं. दादा बरोबर आहे? हो, 4थ्या किती दिवशी तोडताय तुम्ही? 4थ्या दिवशी. 4थ्या दिवशी तोडायला येतोय. परत मार्केटला जेव्हा आपण नेतोय विकायला, तर व्यापाऱ्यांची पसंती कशी आहे याच्याबद्दल? ते पाहत असणे माल आपला डायरेक्ट काटा करून घेतात. बरोबर. हो. आणि तुम्ही येता तोपर्यंत ते व्यापारी थांबून राहता. हो. त्याची दादा रोगप्रतिकार शक्ती कशी आहे? रोगप्रतिकार शक्ती चांगली याची आली. या व्हरायटीमध्ये तुम्हाला काय काय चांगलं वाटतंय? माल रोगप्रतिकार शक्ती असल्यामुळे जास्त निघतो. माल जास्त निघतोय. त्याच्यानंतर त्याचा काटे कसे आहेत? काटे मजबूत आहेत त्याच्यावाले, उडत नाही बुवा. ते गोणीमध्ये टाकल्यानंतर किंवा कॅरेटमध्ये भरल्यानंतर. बरोबर, मुळत नाही काटे. माल कितव्या दिवशी तोडावा लागतो याचा? 4थ्या दिवशी तोडावं लागतं याच्यामध्ये. 4थ्या ते 5व्या दिवशी तुम्हाला माल तोडावा लागतो. हो. बरोबर. इतर व्हरायटीचा तुमचा किती दिवसात तोडता? 7वा-8वा दिवस. 7व्या-8व्या दिवशी तुम्ही माल तोडताय इतर व्हरायटीचा. तर जर आपण हा 4थ्या-5व्या दिवशी तोडतोय तर हा तुम्हाला चांगला आहे का? चांगला आहे ना. बरोबर आहे. कारण आपल्या महिन्याकाठी जे दुसरी व्हरायटीचे 4 ते 5 तोडे होत आहे, आपले नाही काही म्हटलं तर 1 तोडा शिल्लक होईल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पांडुरंग बोधले, संचालक धरतीधन ॲग्रो सेल्स जळगाव. मागील 3 वर्षापासून US ॲग्री सीड्स यांच्या कंपनी, म्हणजे ही जी कंपनी आहे याच्याकरता जळगाव जिल्हा अधिकृत वितरक म्हणून मी कार्यरत आहे. मागच्या 3 वर्षापासूनचा जर US ॲग्रीचा आपण प्रवास पाहिला तर अतिशय थक्क करणारा असा प्रवास आहे. कारण जे आपण बोलतो की जे पेरलं ते काही दिवसांनी उगवतं किंवा त्याचा वटवृक्ष बनतो, अगदी त्याचप्रमाणे 3 वर्षापूर्वी कंपनीनं जे काही बीज रोवलं होतं आज त्याचा वटवृक्ष येऊ पाहतो आहे किंवा होतो आहे. US ॲग्री बाबतीत जर बोलायचं झालं तर ही कंपनी अतिशय जुनी कंपनी आहे.
सुरुवातीला ही कंपनी भेंडीमध्ये असेल किंवा कारल्यामध्ये सुद्धा अतिशय चांगलं वाण या कंपनीनं आपल्या शेतकरी बंधूंकरता दिलं होतं. तीच कंपनी, तोच विश्वास, तीच उत्पादनं, त्याच्यापेक्षाही अग्रेसर तंत्रज्ञान घेऊन पुनश्च एकदा आपल्या भारतातील शेतकऱ्यांकरता आलेली आहे. तर आपल्या जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर टरबुजामध्ये अतिशय चांगलं वाण त्यांनी दिलं होतं. त्याच्याबरोबरीनेच यावर्षी त्यांनी कारल्यामध्ये 2 हायब्रिड US SW 812 आणि US SW 835 हे 2 वाण दिलेले आहेत. आणि मी मागच्या 2 वर्षापासून हे वाण बघतो आहे. आणि पहूर असेल किंवा जामनेर असेल, लोहारा असेल, कोराडा असेल, या पंचक्रोशीमध्ये, तसेच पारोळा असेल, पळासखेडा, या संपूर्ण पट्ट्यामध्ये ज्या शेतकरी बंधूंनी मागच्या वर्षी लागवड केली होती, अतिशय कमी प्रमाणामध्ये मागच्या वर्षी कारल्याची लागवड झाली या वाणांची, अगदी त्यापैकी रिपीट डिमांड जी आपण बोलतो ती 100% शेतकऱ्यांची झाली. आणि त्या 100% शेतकऱ्यांनी यावर्षी त्याच कारल्याची लागवड केली. अगदी ते कारलं नाही तर त्याच्या बाजूला प्रतिस्पर्धी म्हणून इतर वाणही होते. आणि या वाणात ही वातावरण प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा काही एरियामध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स राहिला. मी हे म्हणत नाही की हे वाणच नंबर 1 राहिलं किंवा परफॉर्मन्स थ्रूआउट चांगला राहिला, पण रिअली काही क्षेत्रामध्ये जिथं जास्तच प्रॉब्लेम होते तिथं आम्ही प्रॉब्लेम फेस केलेच. फरक जाणवला आम्हाला असा फरक जाणवला की एकंदरीत सेटिंग एकदम चांगलं आहे, नो डाऊट, विगर चांगली आहे, रोगप्रतिकारक क्षमताही चांगली आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या फळांची ग्लॉसीनेस, जी चकाकी आहे, जो कलर आहे तो अतिशय उत्तम आहे, एकदम सुपर. ज्यावेळेस शेतकरी तोडतात आणि डालीमध्ये ठेवतात आणि व्यापारी ज्यावेळेस त्याला बघतात त्यावेळेस नक्कीच त्याला चांगला भाव तुलनात्मकदृष्ट्या भेटला पाहिजे असं आम्हाला तरी वाटतं. आणि नक्कीच तो शेतकरी बंधूंना भेटत असेल असं मला तरी वाटतं. आजच्या या व्हिडिओतून आपण जे बघतोय की कडू कारल्याची गोड कहाणी या शीर्षकाखाली आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि या व्हिडिओमध्ये जळगाव जिल्ह्यातील काही ठराविक शेतकरी बंधू, ठराविक विक्रेते बंधू, ठराविक व्यापारी बंधू यांचे मनोगत आपल्याजवळ आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आहे. तर नक्कीच फक्त जळगाव जिल्ह्याकरता नव्हे तर ज्या ठिकाणी कारल्याची शेती होते किंवा कारलं लागलं जातं त्या ठिकाणी शेतकरी बंधूंना आम्ही विनंती करतो, नक्कीच US हे कारल्याचं वाण आपण एकदा तरी लावून पहा. आणि हे कडू कारलं आपल्याला लाभदायक ठरेल आणि हीच कडू कारल्याची गोड कहाणी सुफळ संपूर्ण होईल. धन्यवाद.